नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी फार्मर्स यूट्यूब चॅनलमध्ये प्रगतशील शेतकरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काकडी पिकाविषयी मला खूप जणांनी विचारलं होतं, सर एक काकडीचा व्हिडिओ आपल्या याच्यावर चांगल्या एका प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत टाका म्हणून. आपल्यासोबत युवा प्रगतशील शेतकरी नितीन गायके आहेत. नितीन, एकदा आपण आजपर्यंत 5 व्हिडिओ काढलेत. हो. एकदा काकडीची आता शेवटची सांगा आम्हाला पूर्ण माहिती. हो, आता या पहिले पण आपण आता डाळिंब झालं, टोमॅटो झाले, कॉलीफ्लॉवर झालं, कॅबेज झालं. त्यानंतर हा एक प्लॉट माझा आहे काकडीचा. ही जमीन मी लीजवर घेतलेली आहे. आपले वैयक्तिक तर 5 एकर सांगितलेले आहे तुम्हाला, पण आपण जे लीजवर घेतलेली आहे ती जमीन मध्ये आपण स्वीटकॉर्न, मक्का आणि काकडी आणि ती नवीन लागवड टोमॅटोची ती करतोय. हो, आणि ती एक जुनी आहे, तिथं लागवड केलेली आहे. आणि प्लस मध्ये आपण अद्रक घेतलेली होती मागाच्या वर्षी, तिथं आता परत टोमॅटो होणार आहे. तर असं वैयक्तिक आपलं 5 एकर शेत आहे, त्याच्यामध्ये आपण तो प्रामुख्याने डाळिंबच घेतो. आणि अधून मधून एक काहीतरी पैसा भेटावा म्हणून आपण करत राहतो, कारण पूर्ण शेतीवरच निर्भर असल्यामुळे आपल्याला काही ना काही करावं लागतं. तर मग आम्ही काय करतो, एक भाजीपाला पिकामध्ये लक्ष देतो याच्यामध्ये. कारण याच्यात आता जसं घेतलं काकडी, आपण टमाटा बघितला, कॅबेज बघितला, आता एक काकडीचा विषय. काकडीचा पण काय आहे, कधी ऍव्हरेज खूप निघतं तिचं चांगलं, जवळपास एकरी 1100-1200 25 किलोच्या पन्न्या निघतात तिच्यावाल्या. हो, तर त्याला जवळपास एक असं धरा तुम्ही 10-11 रुपये बी रेट मिळाले तरी त्याचे खर्च वजा करता 2-2.5-3 लाख रुपये होता. तेच कधी रेट 30-35 विकले म्हणजे मग तो विषयच नाही. हा, त्याचे पण चांगले पैसे होता. फक्त केवढं आहे, एक सट्ट्यासारखं भाजीपाला पीक आहे. फक्त त्याच्यात काय लागतं, माणसाचं सातत्य असतं खूप महत्वाचं आहे. करीत राहायचं, आपली मेहनत देवाला माहिती असते, ते त्याचा पैसा देत राहतो. तर जसं आपण बाकीचं नियोजन करतो तसंच ह्या काकडी पिकाचं पण व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. जसं 5x1.5 वर जर लावली तरी चालते. याच्यात खूप व्हरायटी आहे. आता जी व्हरायटी आहे ही व्हाईट मध्ये जी काकडी ती शायनी नावाने, तर ती आहे. पॉली हाऊस मध्ये जे आता ते ग्रीन कलरच्या आहेत त्या, म्हणजे भरपूर व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. हा, तर आपण आपल्या मार्केटच्या हिशोबाने आपण लावू शकतो. आम्ही पुण्याला माल जातो आमचा, त्या हिशोबाने आम्ही ह्या शायनी व्हरायटीची लागवड करत असतो. शेतकरी बंधूंनो, थोडं पीक येत असेल, पाऊस सुरू आहे आणि नितीनने हे आता कायमस्वरूपीच हे करून टाकले. हो, म्हणजे दरवेळेस बांबू लावा, हे लावा, त्यापेक्षा हे 10 mm चे गज आहे. हा, तर 10 mm चे गज आपण जे याला वापरतो ना कन्स्ट्रक्शन साठी, हा, त्याला असं C आकाराचा बँड देऊन खोसलेला आहे. हा, आणि त्याला फक्त बांबूचा सपोर्ट लावलेला आहे आणि मध्ये पूर्ण त्याच्यात ते केलेले आहे. याचा उद्देश एवढाच की बांबू आणले म्हणजे बांबूला एक तर काय खूप पैसे लागते, 27-28 रुपयाला एक बांबू झालेला आहे आणि त्याला लावायचा बी खर्च खूप आहे. त्याच्यामुळे हे एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची. टमाट्याला पण चालतं आणि काकडी पिका, वेलवर्गीय सगळ्या पिकाला चालतं, कारले वगैरे सगळ्यासाठी. आणि हा प्लॉट जो दिसतोय तो असं समजू नका का तुम्ही नवीन नाही, हा याची लाईफ संपत आलेली आहे. 1-2 हार्वेस्टिंग बाकी आहे याच्या, त्याच्यामुळे याची क्वालिटी खराब झाली. पण याचे किती उत्पन्न निघाला आता? याचा 950 पन्ने निघाल्या 25 किलोच्या आतापर्यंत. फक्त काय झालं, याला दर नाही मिळाला. 7-8 रुपये दर मिळाला, तर एवढे काही पैसे झाले नाही, पण खर्च वजा करता 50-60 हजार रुपये होतील त्याच्यावाले. हो, यावर्षी काय झालं, लागवड ही जवळपास 3 महिने पूर्ण आलेला. हो, तर ह्या वर्षी काय झालं, एक आमच्याकडे 1.5 ते 2 महिने झालं, म्हणजे फक्त पाऊस, रिमझिम पाऊस, ऊन कसलंच नव्हतं. त्यामुळे काय झालं, थोडी वाढ खूप झाली यालांची. साईज क्वालिटी एवढी मिळाली नाही ह्या वर्षी काकडी पिकामध्ये. हो, बाकीचं मग आणि भाव पण कमी मिळाले. लागवडीचं पूर्ण तंत्रज्ञान. हो, तर लागवडीचं आपण जसं टोमॅटो वगैरे पीक हे जे घेतो, हा, तर तसंच याच्यावरली लागवड केली गेली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण जसं या बाकीच्या पिकाचं जसं NPK वर प्रमुख महत्व देतो. म्हणजे सगळ्यात पहिले तर आपण शेणखत, शेणखत तर टाकलंच गेलं पाहिजे. जर नाही बी टाकलं एखादे थोडंफार काकडी पीक सहन करते. हो, आणि त्यानंतर आपलं जे प्रमुख अन्नद्रव्य जे आहे NPK, त्याच्यावर जे 10-26-26, 18-46 पोटॅश वगैरे आपण घेऊ शकतो. हा, त्यानंतर आपण पॉलिसल्फेट बी घेऊ शकतो. ICL पॉलिसल्फेट बी वारंवार का सांगतोय, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे आणि पोटॅश पण आहे. आणि हे पूर्ण असं कंपनीचं म्हणणं आहे की पूर्ण नॅचरल सोर्स आहे, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग साठी सर्टिफाईड पण आहे. त्यामुळे ते प्रोडक्ट वापरतो आणि दुय्यम अन्नद्रव्य त्याच्यातून मिळतं. बाकी कंपन्याचा काही भरोसा नाही दुसऱ्या, त्यामुळे आम्ही ICL कंपनीचं सांगतो. त्याच्यात काही आपला एक वैयक्तिक काही लाभ नाही, फक्त रिझल्ट आहे म्हणून सांगतो. तर याला आपण बेसल डोस मध्ये 10-26-26 वापरतो मी. 10-26-26 पॉलिसल्फेट, 10-26 2 बॅगा पॉलिसल्फेटच्या 4 बॅगा. आणि याच्यावर निमेटोड खूप येतो, त्यासाठी आपण
5-1 किलो निमिट्स वापरतो आदामा आणि कंपनी. लागवड किती बाय किती आहे? लागवड हे 5 बाय 1.25 ची लागवड आहे. अच्छा. हा 1.25 इंच झाड टू झाड आणि अशा 5 फुटाचा अंतर. बियाणं का रोप? नाही, याचा आपण कसं आहे रोपच घेतो नर्सरी मधून. काय राहतं एवढा टाइम नाही राहत आपल्याकडे. हो हो. हा रोप टाकायला वगैरे, कारण डाळिंबाचे काम वगैरे सगळं असतं, त्यामुळे आपण नर्सरीतून रोपच आणतो. हो हो. आणि जर शेतकऱ्याकडे जर नसलं तर याचे बियाणं लावून पण सक्सेस होतं. अच्छा. काही अडचण नाही, बियाणं लावलं तरी उत्तम जर तुम्हाला वेळ असेल तर. कधी लागवड करता तुम्ही? लागवड आहे मी सर याची असं जरा हे पण आम्ही 12 महिने घेतो. अच्छा. हा, तर आम्ही खास म्हणजे याची पहिली लागवड 1 जून मध्ये पण करतो. आता ह्या टायमिंगला ऑगस्टला पण लागवड होती याचीवाली, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. आणि 1 लागवड आम्ही करतो जानेवारी मध्ये. अच्छा. हो, पाण्याचं काही नियोजन फिक्स नाही? फिक्स नाही, काही नाही, सगळ्या व्हरायटी अवेलेबल याच्यावाल्या. कोणती व्हरायटी कधी पण लावा, काही टेन्शन नाही. आणि फवारणी वगैरे? फवारणी वगैरे याला खास म्हणजे डावणी वर्गीय याला सगळं सांगितलं, बुरशीजन्य रोगामध्ये डावणीचं खूप येते. डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव खूप होतो. हा, याच्यामध्ये आता याची तर लाईफच संपलेली आहे समजा, पण मग डावणीचे डाग आहे आता हे, नागाळी येते. हा, तर बुरशीजन्य रोगामध्ये सांगायचं म्हणजे पावडरी मिल्ड्यू होतं, डावणी मिल्ड्यू होतो, त्यानंतर लेफ्ट स्पॉट आहे त्या. तर त्याच्यासाठी तुम्ही आलटून पलटून डावणी वर्गीय बुरशीनाशक जसे की आपलं कर्जेट, एलिएट, अँट्राकॉल, त्यानंतर आपलं पॉलिराम, त्यानंतर मर्जर, हे डावणी वर्गीय समजा. भारीमध्ये घेतलं तर प्रोफाइट येतं, इन्फिनिटी येतं, बाहेरचं BASFचं ॲक्रोबॅट येतं, ते पण घेऊ शकता भावाच्या नुसार. पावडरी मिल्ड्यूच्या हिशोबाने घ्यायचं तर स्कोर येतं, फॉलिक्युअर येतं, तुमचं 22 येतं. त्यानंतर आपलं फॉलिक्युअर. साधारण किती दिवसाला स्प्रे मारावा लागतो? साधारण एक अंदाज पाहून 3-4 दिवसाला. मी जे बुरशीनाशक सांगितले ते आलटून पलटून मारित राहायचे. आणि कीटकनाशक बुरशीनाशक मारावं लागतं? बुरशीनाशक जास्त. आणि कीटकनाशकामध्ये फळमाशी खूप त्रास देते, त्याला फेरोमेन ट्रॅप जे आहे ते फळमाशीचे, हा ते लावून टाकायचे. आळीचे वगैरे एवढे स्प्रे. आणि मी जे तुम्हाला 2 वर्गाचे सांगितले आलटून पलटून, आणि त्याच्यामध्ये कॉपरचे वगैरे स्प्रे एवढे घेत राहायचे. आणि त्यानंतर दुसरं याला काय लागतं, NPK आपण जरी टाकलं त्याच्यासाठी काकडीची साईज वगैरे वाढण्यासाठी जमिनीद्वारे समजा जे आपण फर्टिगेशन देतो त्याच्यामध्ये NPK सोबत कॅल्शियम बोरॉन पण गेलं पाहिजे. आणि थोडंफार वरतून स्प्रे मध्ये मायक्रोन्यूटन द्यायचं, असं आलटून पलटून घेत राहायचं. हो, 10 आपलं जे राहील. खताचं नियोजन? खत आहे तेच समजा आपलं NPK 1261 झालं, त्यानंतर 05234 झालं, 13-045 झालं, 8-10 दिवसांनी. 8-10 दिवसाला 13-40-13 झालं. लांबी होत नसेल तर अमोनियम सल्फेट सोडायचं. हा, जर फ्लॉवरिंग होत जायला वाटत नसेल तर कॅल्शियम बोरॉन सोडायचं. हा, जे बाकीचे पिकाचं शेड्यूल आहे तेच याला आपण कंटिन्यू. रिस्की नाही बाकी? रिस्की नाही, काही रिस्की नाही याच्यात. काय विल्टिंग येत नाही, कुठला रोग असा थैमान घालत नाही याच्यामध्ये. जसं डाळिंबात तेल आहे, टमाट्यामध्ये व्हायरस आहे. हा, याच्यात पण टोमॅटो व्हायरस येतो, पण इतका काही त्याचा प्रादुर्भाव होत नाही. थोडंफार रस किडीचे स्प्रे त्याला कंटिन्यू थोडेफार देत राहायचे. मार्केटचं कसं राहतं? मार्केटचं गणित असं जरा एक पाणी वगैरे नसलं का समजा, एक दुष्काळाच्या टायमाला काय होतं, पाणी वगैरे नसलं तर 9-10 रुपये बी विकली हा तरी चांगलेच पैसे होते समजा. हो, असं जरा तुम्ही खर्चावर 8 रुपयाची पुढेच काकडी विकली पाहिजे तर त्याचे पैसे बनते चांगले. हो, पण उत्पन्न म्हणजे वजनदार राहतं त्यामुळे? हा, वजनदार राहतं खूप. असं येऊ शकायच्या मध्येच बादली भरून जाते आपल्याला. हो, वजन खूप निघतं तिच्यावाला. हो, काही अडचण नाही. लागवड केली म्हणजे एक नवीन भाजीपाला पिकामध्ये चांगलं आहे. आणि आता हे आम्ही मल्चिंग वगैरे केलेली आहे. जर तुमचं नवीन रान फिरशा असेल भाजीपाल्यावर कायमस्वरूपीच करून टाकलं, याला किती खर्च आला? याला आता त्यावेळेस आम्ही लोखंड घेतलं, त्यावेळेस ते 40 रुपये किलोने लोखंड घेतलेलं होतं. हो, तर त्याला ते काय कायमस्वरूपी काढायची गरज नाही आता, म्हणजे काढून ठेवायचं फक्त, खराब नाही होत. हा, पुढच्या पिकाला पॅक करायचं. हा, बस पुढच्या पिकाला काय करायचं, फेन्सिंग करत काढून घ्यायचं. फक्त बांबू काय राहतं दरवर्षी कमी होत चालतं. तुम्ही 100 बांबू घेतले ना तर दुसऱ्या वर्षी ते 70च कामात येते, तिसऱ्या वर्षी 60च. याचं तसं नाही, कायम स्वरूपी तुम्हाला तयार झालेले, परत खर्च करायची गरज नाही. आणि एका मल्चिंगवर किती? एका मल्चिंग याचं एक सांगायचं म्हणजे काय झालं, आपण जर टोमॅटो घेतला, आता तो जो टोमॅटो आपण बघितलेला पाठीमाग, तो काढल्यानंतर बी आपण त्याच्यात दुसरं पीक आपण त्याच मल्चिंगवर काकडी लावू शकतो. काकडीवर काकडी जमत नाही, काकडीवर टोमॅटो जमत नाही. फक्त तुम्ही काय करू शकता, टोमॅटोवर काकडी घेऊ शकता. हा, तर मग ही मल्चिंग होता पण कमी मायक्रोनची टाकायची, 1 टाइम यूज करायची, फेकून द्यायची. किती मायक्रोनची वापरता? 20 मायक्रोनची वापर. बरं. हो,
आणि जे शेतकरी आता कपाशीत वगैरे लावतात आंतरपीक हा हा काकडी, हा. ते पण सक्सेस आहे का? आहे ना, सक्सेस होत्या, पण मग ऍव्हरेज नाही निघत ना. हे असं जर केलं, एवढा खर्च कधी केला हो, हो. तर काकडीचे तुम्ही 7-8 लाख सुद्धा करू शकते हो, एकरी. हो. भाव कधी असले तर आता मागाच्या वर्षी 25-30 रुपयाचे भाव होते उन्हाळ्यामध्ये, हो. तर लोकांनी 6-6, 7-7 लाख रुपये गेले. टोमॅटोचे पैसा नाही झाला तेवढा किती काकडी. महिन्याचं पीक आहे काकडी? हे असं धरा तुम्ही 1.5 महिन्यात चालू होते. हा हा, हो, आणि 1-2-2.5 महिन्याचं पीक आहे सगळं. सगळं मिळून. हो, 2-2.5-3 आणि महिने. तोडा किती दिवसाला? तोडा 3 दिवसाला तोडावा लागतो. त्याचं तेवढं खूप सांभाळावं लागतं. जर लेबरची मॅनेजमेंट असेल तुमच्याकडे तरच काकडी हा, लावा, हा. कारण तुमच्याकडे लेबर येत नाही. हो. आणि तुम्ही लावशाल तर काकडी काय होती, दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तोडली, एक दिवस गॅप दिला, त्याच्यानंतर तोडली नाही तर ती काकडीची साईज डायरेक्ट मोठी होऊन हो, जाते. हो. आणि मोठं झालं मार्केटला मागणी भाव नाही. नाही, हो. त्यामुळे तिला काय करायचं, तुम्ही होतापर्यंत 2 दिवस आड तोडा घ्यायला पाहिजे. त्या हिशोबाने तुमच्याकडे लेबर पाहिजे. हो हो. हो, तेवढं. टोमॅटो थांबू शकतो सगळं, पण काकडी थांबू नाही शकत. काकडी काढल्यानंतर कोणतं पीक घेतात जास्त? आता काकडी घेतल्यानंतर आम्ही याच्या स्वीटकॉर्न लावतो. हा, आता पाठीमागे जे आलेली ना, तर पाठीमागे दिसणार नाही, पण मग तिथं आपण काकडी काढून स्वीटकॉर्न लावली. याच्यात पण आता स्वीटकॉर्नच येईल आपली. चालेल. स्वीटकॉर्न पण एक भाजीपाला पीक म्हणून घेतोय, हो, हो. त्याचं पण चांगलं असतं आम्हाला. हो. चालेल चालेल. हो. धन्यवाद साहेब. धन्यवाद.